ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गडकरी रंगायतन येथे जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार व गंगा जमुना पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय। यंदाचा जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना देण्यात आला असून ₹75,000चा धनादेश, स्मृतिचिन्ह व शाल असं पुरस्काराचं स्वरूप होतं। तर गंगा जमुना पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना प्रदान करण्यात आला असून ₹51,000चा धनादेश, स्मृतिचिन्ह व शाल असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। साहित्य क्षेत्रातील पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्राध्यापक मंदार टिल्लू व उद्योन्मुख कलावंत हा पुरस्कार सानिका कुलकर्णी यांना देण्यात आला असून ₹25,000चा धनादेश, स्मृतिचिन्ह व शाल असं या तिन्ही पुरस्कारांचं स्वरूप होतं। माजी महापौर नरेश मस्के, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जनकवी पी सावळाराम कला समितीचे ठाणेचे सचिव उदय पाटील, ओमकार पाटील या आदींच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। ठाणे महानगरपालिका आणि पी सावळाराम जनकल्याण समिती जनसमिती यांच्यातर्फे हा पुरस्कार मला मिळाला आहे। ते मला खरंच अतिशय आनंद झाला की त्या मोठ्या कवीच्या नावाचा पुरस्कार मला मिळालेला आहे आणि त्याबद्दल मी ठाणे महापालिका आणि पी सावळाराम कला समितीचे आभार मानतो। पुरस्कार मिळणे म्हणजे तुमच्या कार्याचा गौरव असतो, पण त्यातनं हुरळून जाता कामा नये। आपल्याला आणखी त्याच्यामुळे जबाबदारी वाढते आणि आणखी आपल्याला उत्तम काम करायचं आहे हे सतत ह्याचं भान ठेवावं लागतं आणि ते मी करणार। कारण मला पुरस्कार मिळो हा न मिळो हा पुढचा मुद्दा आहे, पण माझ्याकडनं उत्तम काम झालं पाहिजे ही जाणीव मी सतत मनात ठेवतो आणि ठेवत राहणार। कलाकारांना काय आपण आव्हान करून कशा प्रकारे काम करावं? नाही की सगळेजण उत्तम आहेत, सिन्सिअरली काम करा हेच मी सांगेन आणि उत्तम काव्य निवडा, उत्तम गायक गायिका निवडा आणि लोकांना शेवटी तुम्ही काय देता ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं ना, तर चांगलं द्या एवढीच मी प्रार्थना करेन। फारच आनंद होतोय मला। गंगा जमुना पुरस्कार जनकवी पी सावळाराम कला समितीतर्फे त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आणि ठाणे महानगरपालिकेने दिला हा खूपच छान योग आहे। कारण कवी आणि कवीविषयी, कविता आणि कवीविषयी मला अतिशय प्रेम आणि आदर आहे आणि गेली 4 वर्ष ठाणे इथेच कर्मभूमी झाली असल्यामुळे हा छान योग जुळून आला आणि खूपच सन्मानाचा पुरस्कार मला मिळाला। त्याबद्दल मी